देशात जातनिहाय जनगणना केली जाणार, पंतप्रधान मोदी सरकारचा मोठा निर्णय। आगामी जनगणनेमध्ये जातीची नोंद होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत बैठकांचं सत्र, रात्री अमित शहांच्या बंगल्यावर महत्त्वाची बैठक, सिंधू नदी कराराबाबत बैठकीत होणार चर्चा। राहुल गांधींची आज संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद, पहलगाम हल्ला तसंच जातनिहाय जनगणनेबाबत बोलण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 29 ऑगस्टला मुंबईत करणार आमरण उपोषण, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत लढत राहण्याची भूमिका। मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारतींनी पदभार स्वीकारला, विवेक फणसाळकर सेवानिवृत्त झाल्यानं भारतींची नियुक्ती। सिंधुदुर्गात मदरशात सापडल्या तलवारी, साटेली भेडशी इथल्या अनधिकृत मदरशातील प्रकार, मदरशात लहान मुलांना उर्दू आणि अरबी शिकवल्याचा आरोप। मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार, मराठवाड्यात नव्याने 17 औद्योगिक वसाहती प्रस्तावित, वसाहतींसाठी शासकीय खासगी जमिनींचा वापर करण्यात येणार। धुळ्यात तब्बल 650 किलो गांजा जप्त, शिरपूरच्या चिलारेमध्ये पोलिसांची कारवाई, आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू। नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये ड्रग्ज पेडलर्सचा सुळसुळाट, बाजार समितीचं दुर्लक्ष, माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटलांचा आरोप। सांगली बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी दर, हळदीला प्रति क्विंटल 15,000चा दर, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सौद्यांना सुरुवात।